PCOS आणि PCOD हे इंटरलिंक्ड किंवा एकाच्या ऐवजी दुसरी वापरली जाणारी टर्म आहे. सो बोथ ऑफ देम आर द सेम. ओके. पण ह्या आजाराविषयी बऱ्यापैकी बोललं गेलं आहे, माध्यमांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी याच्यावरती लिहिलं जातं, बोललं जातं आणि त्याच्यामुळे आता PCOS किंवा PCOD विषयीचा अवेअरनेस ओव्हरऑल लोकांमधला बऱ्यापैकी वाढला आहे. आणि म्हणून काय होतं बऱ्याच वेळेला की काहीही व्हायला लागलं मला तर PCOSमुळे किंवा PCODमुळे नसेल ना, असं असतं. बट there is a distinct difference between PCOS and endometriosis. ओके. PCOSची लक्षणंच वेगळी आहेत, एंडोमेट्रिओसिसची लक्षणंच वेगळी आहेत. फॉर एक्झाम्पल PCOSमध्ये अनियमित पाळी येणं किंवा इरेग्युलर मेन्सेस असणं इज व्हेरी कॉमन. बट पेन ड्युरिंग पिरियड्स इज व्हेरी अनकॉमन इन PCOS. ॲज अगेन्स्ट एंडोमेट्रिओसिसमध्ये पिरियड्स रेग्युलर येत असतील पण इट विल बी पेनफुल, दे वुड बी पेनफुल. सो हा खूप मोठा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे पिरियड पेन असेल तर PCOS आहे असं लेबल करणं योग्य नाही. इट कुड बी एंडोमेट्रिओसिस अँड नॉट PCOS.